सो बऱ्याच लोकांना प्रश्न पडायचा की हे मी कशासाठी करते, काय करते, यामधून मला काय मिळतं. पण त्याचीच आता ना पहिली पायरी पार केली आहे, ती म्हणजे मला आता कोलॅबोरेशन्स यायला लागलेत. आणि हे माझं दुसरं कोलॅबोरेशन होतं. यामध्ये ना खूप सुंदर पाईप क्लीनर लोटस हँगिंग रिसीव झालेलं होतं. सो त्याचं थोडंसं शूट करून घेतलं. तुम्हाला जर हे हवं असेल तर इथे मी ID मेन्शन केला आहे, त्यावरून नक्की ऑर्डर करू शकता. आणि खरंच खूप छान वाटतंय, तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. थँक्यू सो मच. आणि तुमचं हे प्रेम असंच कायम राहू द्या. असं आता तुमच्यासोबत थोडंसं रुटीन शेअर करते. बाहेर सध्या पाऊस असल्यामुळे ना मुलांना नाही गार्डनला सुद्धा जाता येत नाही आणि कुठेच जाता येत नाही. त्यामुळे ते घरात खूप वैतागलेले असतात ना. सो त्यामुळेच त्यांना ना आज डीमार्टला घेऊन जाणार होतो. आणि हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आता इथे नवीन डीमार्ट सुरू झालेला आहे. आणि जाताना ना इथे मस्त असा गरमागरम वडापाव दिसला. सो तो खायची इच्छा झाली म्हणून वडापाव खाल्ला आणि त्यानंतर गेलो डीमार्टमध्ये. बरं, आम्ही फक्त बघायला म्हणून गेलो होतो. बट जसं ठरवलं आहे तसं होणं शक्य आहे का? थोडंसं तरी सामान घेतलंच आणि मुलांनी तर आहे ना सळो की पळो करून ठेवलं होतं तिथे. आणि या गाड्यांसाठी एक वेगळाच गोंधळ घातला. लिटरली असं वाटत होतं परत त्यांना काय कुठे घेऊन जायचं नाही. आणि दोघांना पण सेम कलर आणि सेम गाडी हवी होती. त्यांना आहे ना इतकं जास्त फिरायला आवडतं ना, त्यामुळे किती नाही न्यायचं म्हटलं तरी दुसऱ्या वेळी त्यांना घेऊनच जातो. सो त्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी पूजेसाठी थोडीशी फुलं आणि भाजी घेऊन आम्ही घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो करायला विसरू नका. चलो बाय.